देखिए, जिस तरह से ऑर्डर दिया गया है, क्या ऑर्डर है? ऑर्डर क्या है? ऑर्डर क्या है? जो 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 दिल्ली से ऑर्डर मिला है वो ऑर्डर यहाँ दिया है। संविधान, कानून, नियम, हाँ, सत्य क्या है उस बारे में ऑर्डर नहीं है। ज़मीनी हकीकत क्या है इस बारे में ऑर्डर नहीं है। बालासाहब ठाकरे जी की शिवसेना जो 60 साल पहले स्थापना हो गई थी, उस वक्त आज के जो शिवसेना के मालिक है मिस्टर शिंदे, जैसे नार्वेकर ने कहा, विधानसभा स्पीकर, उनकी उम्र क्या थी? क्या उनका जन्म हुआ था? अब वो शिवसेना के मालिक और बालासाहब ठाकरे जी की शिवसेना इतिहास जमा हो गई। भारतीय जनता पार्टी का ये एक बहुत बड़ा षड्यंत्र रहा, बहुत बड़ा पुराना सपना रहा था कि एक दिन हम बालासाहब ठाकरे की शिवसेना ख़त्म कर देंगे, लेकिन शिवसेना ऐसी ख़त्म नहीं होगी। आपके एक निर्णय से, आपके कागज़ से, आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से शिवसेना जनता में है, शिवसेना महाराष्ट्र के रगों रगों में है। तो आज का जो निर्णय है वो कोई फैसला नहीं है, वो कोई न्याय नहीं है, वो एक षड्यंत्र है। देखिए, हम सुप्रीम कोर्ट जरूर जाएंगे, हम न्यायालय में हमारी लड़ाई जारी रहेगी। ये जो कोई विधानसभा के स्पीकर है जिसको ट्राइब्यूनल का अधिकार दिया था सुप्रीम कोर्ट ने, उनको एक बहुत बड़ा नया इतिहास लिखने का मौका मिला था। संविधान के आधार पर निर्णय देने का और इतिहास निर्माण करने का उनको एक बहुत बड़ा मौका मिला था, वो मौका गंवाया है। और इस व्यक्ति ने भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है। इस व्यक्ति ने जो संविधान पीठ पर बैठे हैं और निर्णय दिया है, उस व्यक्ति ने भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है। और इतिहास उनको याद रखेगा कि जिसने भी ये निर्णय दिया है, और जो आज इस निर्णय के बाद तालियां पीट रही है या पटाखे बजा रहे हैं, वो सब महाराष्ट्र के गद्दार और बेईमान है, और उनकी स्थिति मुसोलिनी जैसी होगी। मुसोलिनी। ये मैच फिक्सिंग है। हम सुबह कहा था ये मैच फिक्सिंग है। ये मैच फिक्सिंग के सिवाय दूसरा कुछ नहीं है। प्रभु श्री राम का नाम लेने का ये लोगों का अधिकार नहीं है। प्रभु श्री राम, दशरथ राजा अपने पिता के लिए वनवास चले गए, और ये लोगों ने अपने पिता बालासाहब ठाकरे, राजनीतिक पिता बालासाहब ठाकरे की शिवसेना को वनवास में भेजने का काम किया है, भारतीय जनता पार्टी के गुलाम होकर। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे, खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे। भरत गोगावले हेच वीट मान्य केले आहे। बघा, विधानसभा अध्यक्ष यांना काय अधिकार आहे निर्णय देण्याचा? 65 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली, त्या शिवसेनेची मालकी भारतीय जनता पक्षाने नेमलेले एक व्यक्ती करणार का? निर्णय घेणार का? ज्या विधानसभा अध्यक्षांना, बरं का, त्यांची नेमणूक दिल्ली करते, दिल्लीच्या मेहरबानीवर त्या खुर्चीवर बसतात, दिल्लीचे आदेश पाळतात, ते शिवसेनेचा भविष्य काय ठरवणार? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? जनता ठरवेल आता काय ते। पण ज्यांनी हे निर्णय दिले, जे आज फटाके वाजवत आहेत, जे आज आनंद व्यक्त करत आहेत, त्यांच्या मोरक्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखी होईल, हे लक्षात घ्या। लोक त्यांना सोडणार नाहीत। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था करणं, ती मातीमोल करण्याचा प्रयत्न करणं, हा महाराष्ट्राच्या पाठीत, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अत्यंत अघोरी प्रकार आहे। पण शिवसेना यातून उभी राहील
उभी राहते आहे, लक्षात घ्या. आमचं आव्हान आहे, निवडणुका घ्या आणि कोणती शिवसेना हे आता तुम्ही ठरवा. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. इलेक्शन कमिशन हे चोरांचे सरदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे? भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे. सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत. गव्हर्नरची केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे. गव्हर्नरला बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आत्ता बसलेले 150 शाणे भारतीय जनता पक्षाचे एक स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उकडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं आहे. आणि मराठी माणूस या महाराष्ट्राचा त्याला क्षमा करणार नाही. त्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. मार्क माय वर्ड्स. की हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, प्रभू श्रीरामाचा विजय आहे. दिलासा नाही. ज्यांनी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं, बरं का, त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू. प्रभू श्रीरामाचं नाव त्यांना घ्यायचा अधिकार नाही. राम सत्यवचनी होते. रामाने सत्यासाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या पित्याच्या शब्दाखातर प्रभू श्रीराम वनवासात गेले. आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं, त्या शिवसेनेला तुम्ही गुलाम करून वनवासात पाठवण्याचं तुम्ही एक काम केलेलं आहे. तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही. या महाराष्ट्राची पुढली पिढी तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि मी परत सांगतो, यांची अवस्था मुसोलिनीसारखी होईल शेवटी. डेफिनेटली ये गुजरात लॉबी ने बाला साहब ठाकरे की शिवसेना ख़त्म करने का ये बहुत बड़ा षड्यंत्र है. ये गुजरात लॉबी का पाप है और हम लड़ते रहेंगे. शिवसेना ऐसी ख़त्म नहीं होगी. 2-4 लोग दिल्ली में बैठे हैं और वो तय करेंगे. ये मराठी आदमी की, मराठी मानुष की शिवसेना, महाराष्ट्र अस्मिता, महाराष्ट्र की शिवसेना इस प्रकार से आप ख़त्म करके मुंबई को अपने कब्जे में नहीं ले सकते. हम लड़ेंगे चाहे हमारी जान चली जाए. 106 लोगों ने जान दिया है महाराष्ट्र के लिए. हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए. चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए बंदूकें लेकर, हम मरने को तैयार है. हम लड़ेंगे. टेक्निकल मुद्दों पर बात होनी चाहिए. उन्होंने कहा कोई टेक्निकल मुद्दा नहीं है. उन्होंने कहा कि टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है. कौन एकनाथ शिंदे, कोई एकनाथ शिंदे, कौन भरत गोगावले, उनके औकात क्या है? कौन विधानसभा स्पीकर, वो तय करेगा. 40 MLA निकल गए तो पार्टी उनकी हो गई. विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है, वहाँ क्या बहुमत है, ये तय करने का शायद उनको अधिकार है. कि विधानसभा में 40 लोग, 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए, उनके पास बहुमत नहीं, यहाँ की पार्टी उनकी हो सकती है. लेकिन पूरी पार्टी शिवसेना, उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है. बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे. हे अध्यक्षच बेकायदेशीर आहेत आमचं असं म्हणणं आहे. जो आपने चेंजेस किए वो आम्हाला घटना सांगू नका. अहो सोडाव मग या. अहो ऐका ना, या एकनाथ शिंदेने कुठली घटना आणली आहे? मग घटना एकनाथ शिंदेने लिहिली का भरत गोगावलेने लिहिली आहे? कोणाची घटना कोण सांगतायत? विधानसभा अध्यक्ष कोण ठरवणार? तुम्ही काय सांगताय मला? 2018ला आज विधानसभा इलेक्शन जे म्हणालेले आहेत त्याच्यावर तारीख नाही आहे, नियमानुसार निवड नाही आहे आणि पक्षप्रमुखांना अंतिम अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीला अंतिम अधिकार आहे एखाद्या नेत्याला त्याच्या पदावरून काढण्याचे. असं या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतलेले निर्णय आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीनेच पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात. हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल, मुळात त्यांचं निकालपत्र दिल्लीहून टाईप करून आलं, हे त्यांनी दिलेलं नाही आहे, बरं का. हे जे
मी सांगू शकतो हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे? हां, महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर खुपसलेला आहे. शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या 11 कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं आहे. आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेलं आहे. इस वजह से बात आपकी इस बात हुई उद्धव जी से बात हुई, उन्होंने क्या कहा कि हम नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन क्या होने वाला है शिवसेना का? उद्धव ठाकरे से आपकी बात हुई, क्या उन्होंने कहा? मैं इतना ही कहूँगा, शिवसेना ख़त्म नहीं होगी. आप चाहे कितनी कोशिश करो, ये गुजरात की लॉबी कितनी भी कोशिश करो, आप कितना भी खोके लेके आओ, शिवसेना खत्म नहीं होगी. आमच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही. ते म्हणतात की हा बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारांचा विजय असं म्हणतात. शिवसेना युबीटीला एक दिलासा आहे का की त्यांच्या आमदारांना आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही. आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत. या आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखलाप. तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. एकनाथ शिंदे ये काला दिन है हिंदुस्तान के इतिहास का, लोकतंत्र का इतिहास का. हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे. एक प्रश्न राहतो की स्टेट पार्टीच्या प्रादेशिक पक्ष जर अशा पद्धतीने 10 शेड्यूल अंतर्गत कारवाई व्हायला लागली आणि पार्लमेंटरी लेजिस्लेटिव्ह पार्टीला जर ते मुख्य पक्ष मानून कारवाई करायला लागले तर प्रादेशिक पक्षांचं या देशातल्या प्रादेशिक अस्मिता खतम करून आपणच एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष राहावा, यासाठी ही सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.